लोकसभेत इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, परंतु महाराष्ट्र विधानसभेत विकास आघाडीला विरोधी पक्षनेता निवडण्या इतपत ही जागा जिंकता आला नाही। यानंतर महाविकास आघाडीसह काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशीन, निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेवर सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभेची मॅच कोणी फिक्स केली अशी विचारणा करत यावर निशाणा साधलाय। यावर ठाकरे गटाने प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील विजयावर प्रश्न उपस्थित केले। महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी मी 3 फेब्रुवारीला संसदेत दिलेल्या भाषणात आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये चिंता व्यक्त केली होती। देशात झालेल्या निवडणुकांविषयी मी त्याआधीही संशय घेतलेला आहे, परंतु प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी गडबडी होतात असं मी म्हणत नाही, परंतु जे घडलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही। तर आपल्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांवर ताबा मिळवून केल्या गेलेल्या गैरप्रकाराबाबत बोलत होते। 2024च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र होती। या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही अमित शहा यांनी त्यांच्या स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने लढवली। आपल्या लक्षात आलं असेल की वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे 2 तास मोदी पिछाडीवर होते, त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरील वीज घालवण्यात आली। त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला, डेटा उडाला आणि नवीन मशीन आणण्यात आलं। दिल्लीतून यंत्रणा हल्ली, वाराणसीमधून मोदीचा जवळजवळ पराभव झाला होता। 2 तास या लोकांनी गोंधळ घातला, मतमोजणी हायजॅक केली असा मोठा आरोप संजय राऊतांनी केलाय। दरम्यान तोच प्रकार महाराष्ट्रात झालाय। राहुल गांधी आणि आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे, निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली आहे। शेवटच्या 2 तासात 7 ते 65 लाख मतदान अचानक वाढवण्यात आले। राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर नेलंय, त्यामुळे देशाची लोकशाही किती धोकादायक वळणावर आहे हे जगाला कळायला हवं। जगात नरेंद्र मोदी आपल्या सरकारचा अपमान सहन करावा लागत आहे, हे लोक लोकशाही मानत नाहीत या शब्दात संजय राऊतांनी निशाणा साधलाय।